श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नवसाला पावणारी आई येडेश्वरी माता. आई येडेश्वरी माता ह्या माता तुळजाभवानींच्या धाकटी बहीण अशी मानले जाते. ज्यावेळेस तुम्ही तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाता त्यावेळेस आई येडेश्वरीचं दर्शन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. नाहीतर आपली यात्रा पूर्ण होत नाही असं पण सांगितलं जातं. त्यामुळं आई येडेश्वरी माताचं मंदिर सर्वांनीच पाहिलं असेल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आदिमाया शक्तीचे मंदिर आहेत. अशाच अनेक ठिकाणी माता भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी तिथे प्रकट झाली आहे. राक्षसांचा वध करण्यासाठी माताने अनेक अवतारसुद्धा घेतलीच आहे. असेच एक अवतार म्हणजे माता येडेश्वरी. येडेश्वरी माता ही साक्षात माता पार्वतीचा अवतार आहे. हे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येरमाळा या गावी आहे. येरमाळ्याहून 2 किलोमीटर अंतरावर डोंगरावर माता येडेश्वरीचं भव्य असं मंदिर आहे. तर आता माता येडेश्वरी या मंदिरावर म्हणजे इथं कशी प्रकट झाली? माता येडेश्वरीला आदिमाया शक्ती म्हणजे पार्वती मातेचंच रूप का म्हटलं जातं? तर आज आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. पहिली कथा अशी सांगितली जाते की जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासासाठी निघाले होते त्यावेळी बालाघाट परिसरात ते आले होते. ह्या जंगलातून प्रभू रामचंद्रांच्या सीतेचं हरण केलं. प्रभू रामचंद्रांनी सीतेचा शोध घेण्यासाठी अख्खं जंगल ते फिरत होते. शोध घेत घेत ते व्याकुळ झाले. त्यांना खूप थकवा आला म्हणून ते एका दगडावर विसाव्यासाठी बसले होते. हे सर्व दृश्य कैलासातून भगवान शंकर आणि माता पार्वती पाहत होते. माता पार्वतीला प्रभू रामचंद्राचं हे दुःख पाहवलं नाही म्हणून माता पार्वती प्रभू शंकराला म्हणाली, देवा, मला प्रभू रामचंद्राचं दुःख हे पाहवत नाही म्हणून मला असं वाटतं की मी एक सीतेचं रूप धारण करावं आणि त्यांच्यापाशी जावं. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले की अगं असं करू नको देवी, तू असं करू नको, कारण प्रभू रामचंद्र हे श्रीहरी विष्णूचा अवतार आहे. त्यामुळं त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपणार नाही. परंतु पार्वती मातेनं हट्ट केला आणि सीतामातेचं हुबहूब रूप घेतलं आणि त्या बालाघाट जंगलात आल्या. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि त्यांनाही कळलं की माझी सीता नाही. त्यावेळी प्रभू रामचंद्राच्या तोंडातून हे वाक्य निघालं की आई, तू वेडी झालीस का? आणि त्या क्षणी मातेनं आदिमाया शक्तीचं रूप घेतलं. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी पार्वती मातेकडून असं वचन घेतलं की तुम्ही भक्ताच्या कल्याणासाठी त्यांच्या रक्षणासाठी या डोंगरावर स्थानबद्ध व्हावा. म्हणूनच माता पार्वती आदिमाया शक्ती येडेश्वरी माताच्या रूपात तिथं स्वयंभू अवतारात त्यांचं मंदिर हे बांधलं गेलं. म्हणजे ही मूर्ती ही स्वयंभू आहे, त्याला कोणीही तयार केलेली नाही अशी ही मूर्ती आहे. तर दुसरी कथा अशी की हे मंदिर आबा पाटील यांनी बांधले आहे. म्हणजेच या मंदिराची रचना रेणुका मातेच्या मंदिरासारखी करण्यात आले आहे म्हणून असं पण सांगण्यात येतं की हे मंदिर आबा पाटील यांनी बांधलं आहे. तर असं आहे येडेश्वरी मातेचं मंदिर. ती येडेश्वरी माता तिथं प्रकट झाली. चैत्र पौर्णिमेला येडेश्वरीला खूप अशी जत्रा भरते. येरमाळ्या या ठिकाणी खूप भव्य अशी जत्रा भरते. जेव्हा पालखी निघते तेव्हा ती पालखी निघते त्यावेळेस काळ्या जमिनीतून चुनखडी बाहेर येते आणि ह्या चुनखडीची रास लावली जाते. हे रास लावलेल्या चुनखडीचा कलर करून मग ते मंदिराला रंग दिला जातो. येडेश्वरी माता ही साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे. या मातेला नैवेद्य म्हणून रब्बी हंगामात जे काही नवीन धान्य येतं त्यांची भाकरी आणि आंबील बनवली जाते. तसेच या मातेला वड्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. अनेक लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंदिरापाशी येत असतात. मंदिराच्या बाहेरच एक डोंगर आहे. त्यांना दोऱ्यानं सुद्धा वेढा हा दिला जातो. कारण आपल्या संसारात जे काही आपलं दुःख आहे त्या दुःखातून दूर होण्यासाठी या मंदिराच्या डोंगराभोवती आपण दोऱ्यानं हा वेढा दिला जातो. किंवा आपला जो काही नवस आहे
तो नवस पूर्ण होण्यासाठी सुद्धा दोरा ह्या मंदिराला दिला जातो आणि ज्यावेळेस आपला नवस पूर्ण होतो त्यावेळेस तो भक्त परत येरमाळ्या ठिकाणी येतो आणि तो दोरा सोडतो असं मान्यता आहे। मनापासून जो कोणी भक्त या मंदिरात जातो त्याची मनोकामना माता येडेश्वरी नक्कीच पूर्ण करते। येडेश्वरी मातेला गेल्यावर तुम्ही जर येडेश्वरी मातेचं कुंकू आपल्या कपाळाला लावलं तर प्रत्येक संकटापासून माता आपलं रक्षण करते, एवढी ताकद आई आदिमाया शक्तीत आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची कुलदेवी तुळजापूरची आई असेल तर तिच्या दर्शनाला गेल्यानंतर येरमाळा या ठिकाणी नक्कीच येडेश्वरी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। कारण तुम्ही तुळजापूरचं दर्शन केलं आणि नंतर येरमाळ्याला येऊन आई येडेश्वरी मातेचं दर्शन केलं तर तुमची यात्राही सफल होते। म्हणून ही यात्रा तुमची सफल होण्यासाठी आई येडेश्वरीचं दर्शन घेणं खूप आवश्यक आहे। तिथं गेल्यानंतर तुम्ही नक्कीच येडेश्वरी मातेची ओटीही भरू शकता। अशा प्रकारे आपल्याला आजची माहिती कळलीच असेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।